लेकराला हे बनव कुठल्या आईला वाटतो लेकराला शिकू नये काहीतरी काम करत राहावं. कधी कधी ग्लोरियाला म्हणत तुला भांडी घासायला लावते शिकत नाहीस ना, थांब तुला 4 वर्ष ही माझी इच्छा आहे का. माझी मनापासून इच्छा हीच आहे की ती तिच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान तिला प्राप्त आहे. आणि प्रत्येकाची हीच इच्छा असते, तुमची पण तीच आहे. मग त्यासाठी मी काय करणार आहे. पैसा पैसा पाहिजे, पण पैसाच नाही, पैशाबरोबर तुमची प्रार्थना, देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि मग त्यांना सोडा, संरक्षण त्यांच्या बरोबर जाता येता पाहिजे, तुमच्या प्रार्थना पाहिजे. ज्यावेळेस ते मला ह्यांची गोष्ट त्या नवऱ्याकडून बऱ्याच गोष्टी मी शिकली. कायम बाहेर जाताना त्यांनी अजून पण ग्लोरिया ज्यावेळेस शाळेला जाते, ज्यावेळेस मी नाश्त्याला बसतो, त्यावेळेस मी प्रार्थना करता ती शाळेला गेली तिच्या संरक्षण, प्रत्येक वाईट गोष्टीपासून, वाईट नजरेपासून तिचा बचाव. आणि ही गोष्ट आपल्याला वाटते आपण काय करायला, शब्द नाही, तुमचे शब्द खूप महत्वाचे आहेत. तुमचे ते शब्द तुमच्या लेकरांचं संरक्षण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे, कारण देव तुमच्या शब्दांना घेऊनच तिथं जाऊन त्याचं संरक्षण करतो. आज ज्यावेळेस लेकरांना त्यांना आपण काय प्रत्येक जगापासून ठेवू शकत नाही, एक कुरड्यामध्ये लपवून ठेवू शकत नाही, त्यांना जगामध्ये सोडावं लागेल. पण सोडत असताना त्यांच्या बरोबर ते संरक्षण देऊन त्यांना सोडणं गरजेचं आहे. संरक्षण म्हणजे तुमच्या प्रार्थना. आज मी आणि प्रार्थना करताना अशी प्रार्थना करू नका की माझ्या मुलाला असं कर, तिच्या मुलाला तसं कर, माझं ते बाळाला दुसऱ्याचं ते काय कर. तेव्हा माझ्या मुलाला आशीर्वादित करा आणि सर्व लेकरांना आशीर्वाद, सगळ्यांसाठी. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताय, दुसरी आई पण त्याच्या लेकरासाठी प्रार्थना करते. त्यामुळे सगळ्यांसाठी प्रार्थना करा. लेकरांच्या संरक्षण ते उच्च स्थानामध्ये जाऊ देत, जिथं परमेश्वर त्यांना असं स्थान दे, मान दे, सन्मान, तुझ्यामध्ये ते उंचावले जाऊ दे, तुझ्याद्वारे ते उंचावले जाऊ, ही प्रार्थना तुमची असली पाहिजे. त्याबरोबर आम्ही चौथी स्त्री, चौथी आई जी बघणार आहे, एक अशी कणानी स्त्री आहे जी तिचा विश्वास आणि तिची हिंमत बघितली पाहिजे. येशू ख्रिस्ताला पण तिला नाकारलं, पण तरी पण ती सोडत नाही. सोडणार नाही तुला, माझ्या मुलाला माझ्या बरं कर, तूच करू शकतोस, तुझ्याशिवाय नाही. कारण ती कणानी होती. आणि ती मत्तई शुभवर्तमान 15 अध्याय 21 ते 28 वचनाकडून, मत्तई 15 21 ते 28. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एक शब्दाने उत्तर दिले नाही. काय केलेलं आहे, ती ओरडायला लागली आहे येशू ख्रिस्ताला. आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, सहज जाताना कोणी ओरडलं तर येशू ख्रिस्ताने जाऊन त्यांना बरं केलं, पण येशू ख्रिस्ताने त्याने एक शब्दानं उत्तर दिलेलं नाहीये. काय केलेलं नाहीये, ती काय म्हणते की माझी मुलगी काय केलेली आहे, भूताने पछाडलेली आहे, पिडलेली आहे, तिला बरं कर. वेगळी चुकीची मागणी होती का, चुकीची मागणी नाही, पण तरी पण येशू ख्रिस्त तिच्याकडे बघत नाही. तिने हिंमत हारली काय, गप्प बसली काय, पुढं काय बघा वाचा तिथं. तरी त्याने तिला एक शब्दाने उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. बरं, येशू ख्रिस्त उत्तर देत नाही बघून शिष्य काय बघितले, म्हणजे येशू ख्रिस्ताला काही हिला ऐकायचं नाहीये, आणि ही काय पिच्छा सोडण्यासाठी मागून ओरडत यायला लागली, हे दाविदाचे पुत्र, दया करा, माझ्या मुलीला बरं करा. ती काय ऐके ना. शिष्य म्हणतात तिला हाकलून देऊ काय, तरी पण ती सोडत नाही पिच्छा, तिने हिंमत नाही हात. तिला हे माहिती होतं की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला आरोग्य इथूनच मिळणार आहे, हाच एक बरा करू शकतो. पण तेवढं होऊन थांबलेलं आहे का बघा, पुढे आणखी काय झालं. त्याने उत्तर दिले,
इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरा खेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. हा, त्या- काय त्या- झालेलं आहे बघा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ही ठीक नाही. तिने म्हटले, खरेच बस, बस, प्रभूजी. बस. काय झालेलं आहे? शिष्य म्हटले हाकलून देतो. पुन्हा येशू ख्रिस्तच म्हणाला की मला इस्रायलाच्या घराण्यासाठी, त्या मेंढरांसाठी पाठवले, दुसऱ्या कोणासाठी मला पाठवलेलं नाही. पण ती म्हणते की मला सहाय्य कर. मला माहित नाहीये पण मला तोच सहाय्य कर. त्याच्यावर येशू ख्रिस्त पुढं म्हणतो की घरच्या लेकरांची भाकरी काढून कुत्र्यांना टाकायचं योग्य आहे का? बघा, इथवर त्याचा अपमान इथं झालेला, इथवर तिला नाकारलं गेलेला, तिची तुलना कुत्र्याबरोबर करण्यात आली. आणि ते पण कुणी केली? आश्चर्य वाटते ना. पण तरी सुद्धा तिनं विश्वास सोडलेला नाही. ती पुढं काय उत्तर देते बघ. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेले चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, काय म्हटलं तिथं? ज्यावेळेस तिला हे उत्तर आलं की लेकरांची भाकरी काढून कुत्र्यांना घालायची काय, त्यावेळेस ती म्हणते की बरोबर आहे, लेकरांची भाकरी घेऊन कुत्र्याला कोणी घालत नाही. पण कुत्री कुठलं खातात? ज्या मेजावरून जे चुरा खरकटाचे पडलेला आहे त्या खरकट्यावरच कुत्री जगतात. म्हणजे माझा त्याच्यावर अधिकार आहे. ती झगडतीये तिथं. आणि तो विश्वास बघून येशूला सुद्धा म्हणावं लागलं की तुझा विश्वास मोठा आहे, जा तू म्हणतेस तसं तुला होईल. आणि तत्क्षणी असं सांगितलंय, लागलीच ती मुलगी काय झाली? बरी झाली. म्हणजे तुमच्यामध्ये ती ताकद आहे की तुमच्या मुलांसाठी तुम्ही झगडा करू शकता. देवा तुला हे द्यावं लागेल, माझ्या लेकराला तुला आशीर्वादित करावं लागेल, त्याला बरं करावं लागेल, त्याला जगापासून तुला वेगळं करावं लागेल. हे एक ताकद आईमध्येच आहे. एक जर कणानी स्त्री जिला येशू सुद्धा नाकारत आहे, जिला शिष्य हाकलून देत आहे, ती हिंमत हारत नाही, ती विश्वास हारत नाही. पण आज ह्या जगामध्ये आमच्या स्त्रिया, आमची आई लोक लगेच हारतात. उत्तर लगेच पाहिजे, उत्तर लगेच मिळत नाही. सगळा करायला लागणार, विश्वास टिकून ठेवावा लागणारा, आणि मग तुम्हाला उत्तर मिळणार. आज प्रार्थनेला आलो नाही, हो काही झालंच नाही की काय करायचं? विश्वास, ज्यावेळेस तुम्ही विश्वासात टिकून राहाल त्यावेळेस तो मुकुट तुम्हाला मिळणार आहे. जसा मरियेला मिळाला, जसा सारीला मिळाला, जसा मदर तेरेसाला मिळाला. म्हणजे प्रियानो, सोपं नाहीये, काहीच सोपं नाहीये. जर जगामध्ये कुठली गोष्ट मिळवण्यासाठी 10 वर्ष ना, इमॅन्युअल अँड पहिलीपासून ते 10वी पर्यंत, त्याच्या आधीची 3 वर्ष जरी सोडून दिली, तेव्हापासून आतापर्यंत परीक्षा देता येतच, तेव्हा हा दिवस, एक दिवसाचा रिझल्ट, आणि मध्ये आधी सोडला असतो तर हा आनंद मिळतो का? आणि आता इथून त्या पायऱ्या चढत जाणार विश्वासामध्ये, आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आमच्या त्याच. आम्हाला एक पायरीनंतर दुसरी पायरीनंतर तिसरी पर्यंत आम्हाला विश्वास टिकवत ठेवला पाहिजे. आपल्या लेकरांसाठी झगडणारी आई आम्ही घडलं पाहिजे. आपल्या लेकरांसाठी समर्पित आई आम्ही घडलं पाहिजे. आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करणारी आई आम्ही घडलं पाहिजे. त्याच्यासाठी योग्य निर्णय घेणारी आई आम्ही घडलं पाहिजे. अगदी त्यांच्या ड्रेस सुदेमध्ये ग्लोरिया कधी कधी म्हणते, तू मला हे घालूनच देतेस. आणि तिला ज्यावेळेस मी नको म्हटलेलं असं, जे घालायला सांगितलेलं असतं, नंतर मी ते सगळे छान छान म्हणते. कधी कधी मी म्हणते म्हणून आईच ऐकायचं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तुमचा निर्णय तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. जर तर तुम्ही घेत नसाल, त्यांना सहाय्य करत नसाल,
असं याचा अर्थ असा नाही की आम्ही डॉमिनेटिंग केलं पाहिजे. कधी कधी त्यांचाही योग्य निर्णय असेल तेही आम्ही ऐकलं पाहिजे. पण तुमचा निर्णय हा तुमच्या लेकरांच्या जीवनाला पालटणारा ठरेल. आम्ही 5वा मुद्दा बघूया. मुलांसाठी पूर्व नियोजन करणारी आई. खूप छान आहे. किती जणांनी ह्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे पाहिले मला माहित नाही. ह्याच्यासाठी आम्ही योहान कृष्णवर्तमान यांनी 6वा अध्याय आणि 9वं वचन बघणार. योहान कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. बघा, येथे एक मुलगा आहे, त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासोळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना काय पुरणार. बघा, त्या मुलाने काय केलेलं आहे. 5 भाकरी आणि पोरानं बनवले होते का, मुलाने बनवले होते का. म्हणजे काय होतं त्याच्या मागे. कधी तुम्ही हा हा विचार केलाय. एका मुलगा आला, 5 भाकरी आणि 2 मासे आणले आणि येशूने एवढ्यांना जेवण घातलं. ते गाणं म्हणतो, विश्वासानं सांगतो. पण ती स्त्री ना, तिचं नाव आहे ना काय आहे, ती त्या पाठीमाग पडद्याच्या मागे आहे, जिना आपल्या मुलांसाठी ते विचार करून की बाबा माझा मुलगा चाललेला आहे, त्या मुलाला त्याची गरज आहे, त्याची नियोजन तिनं त्याच्या आधीच करून त्या जवाच्या 5 भाकरी 2 मासे दिले की बाबा तुला भूक लागली तर खा. हे तिनं नियोजन केलं त्याच्या पुढच्या काळासाठी आणि तिनं तिला दिलं होतं. आणि त्याच्याद्वारे तिलाही स्वप्नात माहित नसेल की एवढा मोठा चमत्कार होईल, इतके लोक खातील आणि किती भाकऱ्या किती उरल्या टोपल्या आपल्याला माहितीये, 12 टोपल्या परत उठल्या. इतका 5,000 पुरुष. 5,000 म्हणजे फक्त पुरुषांची गिनती होती, तिथं स्त्रिया आणि मुलांची नाहीच. कारण पूर्वी पुरुषांना दिलं जायचं. आणि मग बघा, इतक्या लोकांनी खाल्लं, ते त्यांचं पोट भरलं. म्हणजे तुमचं नियोजन आज तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये फार महत्वाचं. एक छोटं उदाहरण इथं सांगते जे मी पाहिलेलं म्हणजे मला खूप हर्ट झालं. आज आम्ही एक आई या नात्यानं आमच्या मुलांसाठी आम्ही किती नियोजन करतो, त्यांचा विचार काय करतो, हे फार महत्वाचं आहे. कारण त्यांचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या प्रार्थना जर महत्वाच्या आहेत, तसंच तुमचं नियोजनही महत्वाचं. त्याला लागणारी जी गरज आहे, कोण देणार आहे. शेजारचे आणून देणार आहेत का. त्याची पूर्तता आज आम्ही केली पाहिजे. आम्हाला माहिती असलं पाहिजे. एक बहीण होती, इथं होती आधी, ती त्याची मुलगी ऍडमिट झाली आणि मुलगी ऍडमिट झाल्यानंतर तिचं ऑपरेशन एक छोटस होतं. तर त्या बहिणीनं त्या लेकराला आता ऍडमिट करायचं आहे, ऑपरेशन करायचं आहे, कशाची गरज लागते. तिची कपडे पाहिजे, त्याचा बिछाना असेल, ऍडमिट केला ठीक आहे, बेड वगैरे मिळतो, पण तिला जे लागणार आहे त्याचं खाण्यापिण्याचे जे ताट वाटी हे सगळे साहित्य आपल्याला गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये चालेल की आपण पहिला बॅग भरतो ना. आता कदाचित ऐश्वर्याची बॅग भरून तयार असते की काय लागणार आहे, तिथं जाऊन कशाची गरज लागणार आहे, आपण पटपट पटपट भरून ठेवतो, का तर कधीही जावं लागेल. बरोबर आहे. तर ती बहीण रिकामी आली, काहीच नव्हतं. मला फार वाईट वाटलं. अरे तू आई आहेस, आज बाळ ऍडमिट करते, ऑपरेशन करते, त्याला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही. अर्थात आम्ही जाऊन आणून दिल्या त्या गोष्टी वेगळ्या आहेत. मी माझं देण्यामध्ये मोठे पण नाहीये, पण एक आई या नात्यानं तुमचं नियोजन आहे. तुम्हाला एकच बाळ आहे का. तुम्हाला स्वतःला ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता त्यावेळेस काय काय लागतं आपल्याला. अगदी साखर मीठ सगळं मिळून ठेवतो आपण हॉस्पिटलमध्ये. का तर कशाची गरज तिथं लागेल कळणार नाही. कारण त्या गोष्टी तिथं पाहिजे, जेवढ्या गरजेच्या गोष्टी असतील, मग साबण असेल, ब्रश असेल, टूथपेस्ट असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण तिथं नेऊन ठेवतो, कारण त्या पेशंटला त्याची गरज असते. काय आम्ही नियोजन करतो आमच्या मुलांचं. त्या स्त्रीनं त्या लेकराला त्या 5 भाकरी आणि 2 मासे दिले आणि त्याचं नियोजन पुढचं केलं, त्याच्या भविष्य काळासाठी केलं. आज आमच्या लेकरांच्या गरजा बघून आम्ही त्यांचे नियोजन केलं पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजे. त्यांचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ह्या दोन्हीही जबाबदाऱ्या आमच्यावरती आहेत. आज आपण
आपण कोणासाठी, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो आम्ही कोणासाठी कमवतो ना, आमच्या नंतर त्यांचेच आहे. बरोबर आहे, आमच्या नंतर त्यांचं आहे, पण आम्ही असतानाही त्यांचेच आहे. कोणासाठी कष्ट करतो? त्यांच्या गरजा भागवण्यासाठीच नाही. म्हणून फालतू पण करू द्यायचं नाही. त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणं, त्यांना नाही म्हणणं, हेही आमचीच जबाबदारी. आजपर्यंत आमच्या मुलीला जे लगेच मागितलं आणि लगेच मिळालं असं कधी नाही झालं, कधीच नाही. लहान होती तेव्हा पण नाही. बऱ्याच वेळा मी उदाहरणं सांगितलेली. मुलं बघतो आम्ही ह्याच्यामध्ये डीमार्ट मध्ये मॉलमध्ये गेले की पोरं पाय घासून रडत असत, पाहिजे म्हणजे पाहिजे. तिला मी लहानपणापासून सवय लागली होती. ती टेडी बेअर घ्यायची त्या ट्रॉलीमध्ये आणि मम्मी मला हे पाहिजे, हा घे. आणि पुढे झालं, फिरून आलो, बिलाच्या ठिकाणी आलो, बाळा हे नंतर घेऊया, ठेव. तिनं ठेवून द्यायची. ती कधीही रडली नाही, कारण तिला नाही म्हणायला आम्ही तेव्हापासून शिकलो. म्हणून जगामध्ये आम्ही नाही म्हणायला आपल्या लेकरांना शिकलं पाहिजे. त्यांची गरज बघून आम्ही त्याला दिलं. जसं देव गरज पाहून देणारा देव आहे. असं नाही की तिची गरज आहे आणि आम्ही द्यायचं नाही. त्यांची गरज बघून आम्ही तिची पूर्तता करणारे, त्यांचं नियोजन करणारे आम्ही बनलं पाहिजे, कारण त्याशिवाय ते आशीर्वादित होणार नाही. नंतर आम्ही दुसरा मुद्दा बघूया, योग्य सल्ला देणारी आहे. आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये त्यांना जर मार्गदर्शन कोण करू शकत असेल, त्यांना योग्य सल्ला कोण देऊ शकत असेल, ते फक्त आई आणि वडीलच देऊ शकतात. योग्य सल्ला. तर ही योग्य सल्ला देणारी आई जी आहे, योहान सुवर्तमान याचा 2रा अध्याय 5वं वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, जे काही तो तुम्हाला सांगेल ते करा. आपल्याला ह्याची स्टोरी माहिती. मरिया तिथं आलेली आहे. काना या लग्नामध्ये झालेला हा जो चमत्कार आहे. अचानक तिथं द्राक्षरस संपला. येशूचे शिष्य जे होते ते मरीकडे गेले की काय, कारण शेवटी अन्न संपलं, पुरवठा संपला, कोणाला विचारणार आहे? आईला विचारणार आहे. ती येशूकडे जाते, तर माझा वेळ अजून आलेला नाही, हे बाई म्हणतो. ती म्हणत नाही, उठकी काहीतरी करते, तुला कळत नाही काय, असं काहीतरी म्हणत नाही. जर पळ लवकर काहीतरी घेऊन ये, किंवा पैसे दिले नाहीत, जा द्राक्षरस घेऊन ये. आम्ही तो पूर्तता करतो. ती त्यांना म्हणाली की तो जे सांगतोय तेच करा. म्हणजे देव जे सांगतो तेच करा. आज आमच्या मुलांना आम्ही हे शिकवणं गरजेचं आहे. तुला जे देव सांगतो ते कर, हा सल्ला आमचा असला पाहिजे. प्रार्थनेमध्ये तुला जे वाटतं ते कर. जगामध्ये काय वाटतं, जगाचे लोक करतायत, सगळे फॅशन करतायत म्हणून मी करतो, नाही. जर देव तुला पवित्र राहायला शिकवतो तर तू पवित्रच राहिलं पाहिजेस. जर देव तुझ्याला ह्याची परवानगी देत नाही तर तू हे केलं नाही पाहिजेस. ह्याची शिकवण आम्ही त्यांना लहानपणापासून देणं गरजेचं आहे. ना जास्त ना कमी, जे देवाने सांगितलंय तेच. त्याच्या पुढं त्याचं कॉम्प्रोमाइज आम्ही आमच्या जीवनामध्ये करता कामा नये. हा सल्ला आमचा असला पाहिजे आपल्या मुलांसाठी. तर माझ्या प्रियानो, आमचा सल्ला आमच्या लेकरांसाठी, त्याला काय होतंय, कर की, सगळे करतायत, कर की. मध्ये तरी ग्लोरीला फार बोलायची सगळ्या, आणि हे तर म्हणतात किती बडबडते, किती हे करत असते. मी यामध्ये कोणासमोर बोलणार ना तिला फ्रेंड्स आहेत, ना ती कुठे जाते, ना येऊन जाऊन आम्हीच दोनच काय तिला दिसतात, दोघांचं करते. तर ती बऱ्याच गोष्टी सांगते, हा आमचे फ्रेंड सगळे इकडे भेटतात तिकडे भेटतात, असे करतात, भेटू दे, तू जायचं नाहीस. मग ती सांगते मला जायचं, मी येऊ शकत नाही. तर तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितलंय, तू येऊ शकत नाहीस, आम्ही तुझ्या घरला येतो. म्हणजे ठीक आहे, येऊ दे घरला. आमच्या समोर, आमच्या माघारी. म्हणजे हे सल्ला आम्ही, कारण माझ्या आईनं मला हे शिकवलं. कधीही हिंमत झाली नाही माझी की कुठल्या मैत्रिणी बरोबर मी गेले किंवा पिक्चरला गेलो किंवा काय. मला वाटतं मी पहिल्यांदा जे पिक्चरला गेले होते, कारण प्रभू माहीत नव्हता, जसा प्रभू माहीत झाला तेव्हा नाही, FY का SY ला होतं, तेव्हा ते पण घरात सांगून व्यवस्थित कुठं चाललोय काय चाललोय सगळं माहिती दिली. एकच बघितला होता, त्याच्यानंतर पण नाही बघितलं. तेवढ्याच गोष्टी, म्हणजे इथवर आम्ही, त्यांना कदाचित देव माहिती नव्हता,
पण त्यांनी योग्य सल्ला आमच्या जीवनामध्ये दिला, योग्य गोष्टींची पेरणी केली, म्हणून देवाने आम्हाला निवडलं असेल, त्यांनी प्रार्थना केली असेल, है ना? म्हणून आज आम्ही ज्या स्थानावरती आहे ते आमच्या आईच्या प्रार्थना असतील, आमच्या वडिलांच्या प्रार्थना असतील, ती पेरणी त्यांनी आमच्या जीवनामध्ये केली. मग आम्ही आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये काय पेरणी, हे फार महत्वाचं. आमचा योग्य सल्ला, तिला किती सांगितलं तो जो सांगतो ते करा. आणि त्यानं काय सांगितलं, ती म्हणाली का जरा असं कर, जरा मिसळ काहीतरी, म्हणजे द्राक्षरस तयार होईल. आणि त्यानं काय सांगितलं, काय होतं सांगितलं, पाणी भरा. अरे द्राक्षरस संपलाय आणि पाणी भरायला सांगायला लागलाय. पाणी द्यायचंय का लोकांना, काय द्यायचंय, द्राक्षरस पाहिजे म्हणते पाणी भर. पण त्यांनी तेच केलं चिरमरीनं, तो जो सांगतोय ते कर. अशा प्रियानं तुमच्या जीवनामधलं कितीही उणिवा असू दे, देव त्या भरून काढणारा तो जीवनाचं पाणी आहे. जो जीवनाचं पाणी पितो त्याला कधी तहान लागत नाही. परमेश्वर तुमच्या सगळं, ज्यावेळेस तुम्ही देव जे सांगतोय ते करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवता जे देव सांगत आहे तेच कर, त्यावेळेस ते कधीच अयशस्वी होणार, ते कधीच तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही. आणि मुलाने एक गाणं शिकवायला, प्रभु का अच्छा बच्चा बनके जीव, मम्मी मुझे देख नहीं रोएगी, पापा मुझे देख निराश न होगी. लेकर ही तुमची धनसंपत्ती आहे. आणि ज्याचा भाता, बायबल सांगते, मी नाही सांगत, ज्याचा भाता अशा लेकरांनी दफनाने भरलेला असतो तो सर्वात श्रीमंत आहे. आज आपण सर्वात श्रीमंत आहोत कारण आपली लेकर देवामध्ये आहे, ते जगामध्ये नाही. श्रीमंती पैशामध्ये मोजू नका, श्रीमंती सोन्या नाण्यामध्ये मोजू नका, श्रीमंती किती प्रॉपर्टी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मोजू नका. श्रीमंती मोजा तुमच्या लेकरांमध्ये. कारण जर लेकर आज प्रभूमध्ये आहे, लेकर देवामध्ये वाढत आहे, तर परमेश्वर त्यांना उच्च स्थानावर नेल्या वाचून राहणारच नाही. कारण तो पुरवठा करणारा आहे, तो त्या पाण्याचा द्राक्षरस बनवणारा आहे. तर तो देव तुमच्या लेकरांना का नाही बदलणार, तो देव तुमच्या लेकरांना का उच्च स्थानामध्ये नाही नेणार. शर्त एकच आहे, तो जो सांगतो तेच करा, ना जास्त ना कमी. 7वी गोष्ट बघूया, एक कष्ट करणारी आहे. एक, कारण बघा स्त्रियांना हे सामर्थ्य देवानं दिलंय, ताकद दिलीय की ते आपलं घर बांधतात. काय करते, आता आमचं घर बांधायचं सुरू आहे. काय घर बांधताना कष्ट सहज पाणी मारायला गेलं हात भरून येते हो. पण मला वाटतं मी एकदा का दोनदाच मारलं, परत नाही मारलं, साहेबच मारतात तिकडे जाऊन, किंवा केफा असतो आमचा. तेवढे आपल्याला कष्ट, आपलं अजून कपाट अजून झालेलं नाही, पण ते ताकद बायबल सांगते पुरुषाला दिली. काय कष्टाची कामं आम्ही पुरुषांना लावतो, वज्ज तुम्ही वचला, पाणी मारायचंय तुम्ही करा, बाहेर सांगायचंय तुम्ही करा, आणि श्रेय तरी पण आम्हीच घेतोय. घर कोण बांधतंय, विटा मातीचं नाही. घर मला आज सांगणार नव्हते पण सांगावं असं वाटतं. आज ज्यावेळेस हे दोघं निघून आले, यांची मम्मी आमच्याकडे आहे, थोड्या वेळात मी अजून तयार होते. माझा विचार होता की तयार होऊ, त्यांना जाता जाता येता विश करायचं नाही यायचं, त्यांना उठायला जाऊ. तोपर्यंत त्या अगदी वॉकर घेऊन रूम मध्ये आल्या. आणि मग मी पटकन गेले पुढं, म्हटलं माझ्या सुखाचं जाऊ दे. त्या गळ्यात पडून रडायला लागले. काय शब्द होते आज त्यांचे माझ्यासाठी, ताई मला तुला देव आशीर्वादित करू दे, मुलीसारखं मला सांगताय. 2 मिनिटं म्हटलं असं का म्हणताय, नाही ग खूप त्रास होतोय ना तुम्हाला. मला नाही त्रास होतो दे, मी पण म्हातारी होणार आहे. मी म्हातारी होणार आहे ना, अजून ऑलरेडी त्या मार्गावर आहोत. पण माझ्या प्रियानं आमचं कष्ट कधी वाया जात नाही. कारण त्यांना कसं झालेलं, नेमकं ते आले आणि आमचं बीबीएस सुरू झालेलं आहे आणि इथं बिझी असतो, पुन्हा घरी जाऊन बनवावं लागतंय, ते बघताय काय त्रास व्हायला लागलेला. पण म्हणून कोणासाठी, बाहेरच्यासाठी करतो का आपण, आपल्याच माणसासाठी करतो ना. मग आज मला खरंच बरं पण वाटलं आणि वाईट पण वाटलं. अरे तुम्हाला काय वाटतं, मी पण होणार आहे, माझं कर्तव्य आहे ते तुमच्यासाठी करणं. फार काही मोठी वेगळी गोष्ट मी करत नाही.
मला सांगायचं काय उद्देश आहे की कष्ट करणं हे आपल्याकडे आहे ना. बायबल सांगतं सद्गुणी जी स्त्री आहे ती अशा पुरुषाला मिळते ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे. म्हणजे तुमच्या पतीवर जर देवाचं प्रेम आहे तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल पाहिजे. तुम्ही कष्टाला नाकारलं नाही पाहिजे. सारा कधी ह्याला जे पाहुणचार होता त्याला कंटाळत नाही. कुणी येऊ दे कधी येऊ दे ती तयार असायची. घरातली कामं आपणच करतो. सगळ्यात आधी कोण उठतं? कोण उठतंय? हसायला राणी सिस्टर हे काय विचारते उभीच उठते घे ना. मी सुटतो सगळ्यात आधी. सगळ्यात उशिरा झोपतो कोण? आपणच. पण ते कष्ट आपल्याला दुःख देणार आहे का? नाही, ते कष्ट आनंद कोणासाठी करतोय? माझ्या परिवारासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या पतीसाठी. एक कष्ट करणारी स्त्री इथं आहे. बघा लुकू शुगर्तमान 4 अध्याय आणि 39 वचन. तेव्हा त्याने तिच्यावर ओढावून तापाला दटाविले. तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. आता बघा, आज आपण मायवार साजरा करतोय आणि मी तो उदाहरण जे घेतलेलं आहे ते पेत्राच्या सासूचे. आपल्याला माहितीये पेत्राची सासू आजारी होती. त्याने येशू ख्रिस्ताला बोलवलं आणि येशू ख्रिस्तानं तिच्यासाठी ओढावून प्रार्थना केली. आता त्याची सासू आहे, तिथेही दाखवलेलं आहे की वृद्ध स्त्री आहे, आजारी आहे, खूप तापामध्ये आहे आणि मग ती बरी होते. आणि त्यानंतर वचन काय सांगतं की लागलीच ती उठून काय करू लागली? त्यांची सेवा करू लागली. म्हणजे ती कष्ट करणारी आई आहे. सासू पण आईच आहे ना. मग पुरुषाची असो किंवा स्त्रीची असो, तो सन्मान त्यांना मिळाला. त्यांना घेऊन आला, प्रार्थना केली, बरी झाली. मग तिला बरं करताना येशू ख्रिस्त होता, त्याचे शिष्य होते, त्याच्या घरचे आजूबाजूचे असतील, ती सगळी मंडळी तिथं होती. ती म्हणाली का आता कुठं बरी झालीये, मी कशाला उठू भिक्षाने? आता मला माझ्या समोर ताट वाढा म्हटलीये का? ती लागलीच उठून काय करायला लागली? त्यांची सेवा करायला. आई लोकांना मला तुम्हाला एक सांगणार, कष्टाला घाबरू नका. तुमचं कष्ट कधीच वाया नाही जाणार. तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक जे काही तुम्ही पेरणी तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये, परिवाराच्या जीवनामध्ये करताय, तुमच्या मंडळीच्या जीवनामध्ये करताय, ते वाया नाही जाईल. कधीच नाही. त्याचं प्रतिफळ तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या लेकरांना मिळाल्यावर नाही. म्हणून कष्ट करणारे कंटाळा करू नका, आळस करू नका, मी का करू नाही. ही माझी जबाबदारी म्हणून करा. आपोआप तुम्ही करा, त्याचं दुःख तुम्हाला नाही होणार. तर तुम्ही मी का दुसरं करू दे त्याची वाट बघत जर आपण बसलो, ते काम कधीच होणार. त्यापेक्षा तुम्ही जा, काम करा. तुम्हाला येऊन मदत करणारे पुष्कळ असतात. मग बघा तुमच्या घरामध्ये शांतता असेल, दात खाणं, रडणं नसणार. कामासाठी बघा पुष्कळ ठिकाणी घरामध्ये भांडणं होतात कामासाठी. का भांडणं व्हावी? कितीच काम असतं. त्रास होतोय मला माहितीये, कारण मी पण करते. माझ्या घरी कोण काम करायला येत मी करते. तेच रडत बसलो, त्रास करून घेत बसलो, दुसरं येणार आहे का करायला? आपल्यालाच करायचं. कष्ट करणार आहे. आज मी ह्या 7 गोष्टी शिकलो माझ्या प्रिया. काही गोष्टी शिकवायच्या होत्या पण मी जाणून बुजून नाही घेतल्या. काय असू नये, काय असावं हे आज आम्ही शिकलेलो आहोत. ही पहिली गोष्ट आम्ही शिकलेली आहे ते म्हणजे आम्ही योग्य निर्णय घेणारी आई. जी हन्ना, तिनं आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेतला. आम्ही आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेणारी स्त्री असलं पाहिजे. आम्ही दुसरी गोष्ट शिकलो, एक समर्पित आई असणे. आम्ही लेकरांच्या प्रती, माझ्याकडं उदाहरणं खूप आहेत, मी दिली नाही. अशाही स्त्रिया आहेत. म्हणून काय मी फक्त ह्यांच्यासाठीच राहायचं का? माझं लाईफ नाही का? माझ्यासाठी मी कधी जगायचं? माझं जीवन मग फॅशन, त्यांची पार्टी, आजकाल ती किटी पार्टी वगैरे पिक्चर मध्ये राहिलेली नाही किंवा मुंबईमध्ये नाही. आपल्या मिरजेत पण आहेत अशा स्त्रिया. पोरांना कुठेही सोडायचं, स्वतः मजा करायची. तुम्ही समर्पित तुमच्या लेकरांसाठी एक ख्रिस्ती आई, त्यांना
तुमच्या लेकरांसाठी त्यांना प्राधान्य द्या, त्यांना वेळ द्या. म्हणजे तुमच्या म्हातारपणात ते तुम्हाला वेळ देतील. जर तुम्ही आता त्याला वेळ दिला नाही तर ते नंतर म्हणतील तू कुठं आमच्यासाठी होतीस जेव्हा आम्हाला तुझी गरज होती. हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट मी शिकलो, तुम्ही प्रार्थना करणारी आई तुमच्या लेकरांच्या गरजांसाठी, तुमच्या परिवाराच्या गरजासाठी तुमच्या प्रार्थना असल्या पाहिजे. आणि तुमच्या प्रार्थना परिस्थिती बदलवणाऱ्या असतात आणि त्या बदलल्याशिवाय राहणार नाही. एक विश्वास आणि हिंमत धरणारी आई आहे. उत्तर मिळालं नाही, अजून माझ्या मुलाला बरं नाही वाटत, अजून माझं मूल व्यसनातून बाहेर आलं नाही, कुसंगतीतून बाहेर आले नाही, विश्वास सोडू नका, हिंमत धरू नका. जसं ती कनानी स्त्री म्हणते की ते चूर खाऊनच कुत्रे सुद्धा झटतात, तसा विश्वास धरा, सोडू नका. किती पण चालेल, देव देतो. कारण तिथं तो म्हणतो की तुझा विश्वास मोठा, जा तुला पाहिजे तसं हो. तो म्हटला नाही की मला पाहिजे तसं, असेल देवाची इच्छा तर नाही, तुमची इच्छा. तुमची इच्छा जी असेल तेच तुमच्या जीवनामध्ये, तेच तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये घडेल. ती प्रार्थना ठेवा, तो विश्वास ठेवा. मुलांसाठी पूर्व नियोजन करा. एक अशी स्थिती असलं पाहिजे की आम्ही योजना आखून राहिलं पाहिजे. शहाण्या माणसानं घर बांधलं आणि मूर्ख माणसानं घर. आम्ही आमचं घर वाळूवर बांधतोय का खडकावर बांधतोय हे आम्ही ठरवायचं. वाळूवर बांधलं आणि मग ते वाहून गेलं तर मग का रडायचं, कारण निर्णय आम्ही घेतला. म्हणून ते आम्ही योग्य सुज्ञ स्त्रियांप्रमाणे, जशा त्या 10 कुमारिका होत्या ज्यांनी त्या तेलाचं नियोजन आधी ठेवलं होतं. 5 शाण्या होत्या आणि 5 मूर्ख, है ना. नियोजन तुमच्या हातामध्ये, कारण स्त्रीच साठवू शकते, पुरुष साठवत नाही, त्याच्या हातात राहत पण नाही. आणि त्यानंतर योग्य सल्ला देणार, तुमच्या लेकरांना योग्य सल्ला द्या, तुमच्या पतीला योग्य सल्ला द्या. आई ही अनंत याची आई असते. आईचा रोलच वेगळा असतो. एक पत्नी सुद्धा एक क्षणाची पत्नी असते, नाहीतर ते एक पतीच्या जीवनामध्ये सुद्धा एक बहीण तीच असते, एक सखी तीच असते, आई सुद्धा तीच असते. आणि म्हणून त्यांना सुद्धा योग्य सल्ला आज आम्ही दिला पाहिजे. एक कष्ट करणारी स्त्री, कष्टाला कधी माघार देऊ नका. मी नाही करत, दुसरं करू दे, आळस करू नका. तुमचं घर तुम्ही बांधा, कारण घर बांधण्याची ताकद माझ्या बहिणीनं तुम्हालाच आहे, मला आहे. आज आम्ही एका परिवाराविषयी बोलत होतो. काही गोष्टी मी सांगत होतो, काही गोष्टी मी सांगत होतो, पण अल्टिमेट एकच कळलं, एक समोर दिसते, तो परिवार डिस्ट्रॉय व्हायलाय, नाश व्हायला. परिवार म्हणून नाहीच, चूक दोघांची आहे, पती पत्नी दोघांची पण. काही करू शकत नाही. ती बहीण प्रार्थनेला विनंती देते, खूप डिस्टर्ब असते, सांत्वन देते, पण तिचे ब्रदर आहे ते येऊन भेटत नाही किंवा ऐकत नाही. चुका दोघांच्या जरी असला तर परिवार बांधणे आमच्या हातात. माझ्या प्रियाने एकच सांगते की एक ख्रिस्तामध्ये तुम्ही अशी माता बना जी येशूला आवडते.